हाय फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत वर्ग शोधण्याच्या पद्धती. जसे की सुरुवातीला आपण अशा संख्या बघूया की ज्यांच्या एकक स्थानी शून्य आहे, ज्यांच्या एकक स्थानी शून्य आहे. फॉर एक्झाम्पल, लेट कन्सिडर, सगळ्यात पहिल्यांदा आपण वर्ग शोधूया 20चा. आता 20च्या एकक स्थानी शून्य आहे, तर वर्गाचा नियम काय? एका शून्याबद्दल 2 शून्य द्या आणि या 2चा वर्ग करा. हा झाला तुमचा वर्ग 400. काय केलं आपण? एकक स्थानी जो शून्य आहे त्या एका शून्याबद्दल 2 शून्य दिले आणि दशक स्थानचा जो 2 आहे त्या 2चा केला स्क्वेअर, दॅट इज 400. हा झाला त्याचा वर्ग. अशाच पद्धतीने तुम्ही इतर संख्यांचाही वर्ग शोधू शकता. जसे की 40चा वर्ग, तीच पद्धत वापरायची. हा जो 4 आहे ते एका शून्याबद्दल 2 शून्य म्हणजे येणार 00 आणि 4चा वर्ग 1600, म्हणजे 40चा वर्ग तुम्हाला मिळाला 1600. अजून एक उदाहरण बघूया आपण. या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपण 90चा वर्ग करूया. 90च्या वर्गामध्ये पण तीच पद्धत, एका शून्याबद्दल 2 शून्य आणि 9चा वर्ग 81, म्हणजे 90चा वर्ग मिळाला तुम्हाला 8100. ठीक आहे, आता आपण वळूया पुढे. एकक स्थानी शून्य झाल्यानंतर आता आपण अशा संख्यांचा वर्ग बघूया ज्याच्या एकक स्थानी 5 आहे. ही सुद्धा सोपी ट्रिक आहे. काय करणार? तर एकक स्थानचा जो 5 आहे त्या 5चा वर्ग तर आपल्याला माहित आहे. 5चा वर्ग किती येतोय? 25. आणि जो दशक स्थानचा अंक आहे 2, त्याच्या पुढचा अंक घ्यायचा 3 आणि 2 आणि 3 यांचा गुणाकार करायचा. 2 त्रिक 625. अजून एक उदाहरण बघूया. समजा 25च्या ऐवजी मी 45 घेतलं तर 45च्या ठिकाणी पुन्हा तेच एकक स्थानचा जो अंक आहे 5 त्याचा वर्ग करायचा 25 आणि 4च्या पुढचा अंक येणार 5, या दोघांचा करायचा गुणाकार. 4 पंचे 20, म्हणजे उत्तर मिळालं 2025. आता आपण अशा संख्याकडे वळूया ज्याच्या एकक स्थानी 0 पण नाही आणि 5 पण नाही. 0 आणि 5 हे सोडून जर अंक असतील तर अशा संख्यांचा वर्ग कसा शोधायचा त्याची ट्रिक बघूया. सपोज उदाहरण नंबर आपण 1 घेतलं. या ठिकाणी एक सोपा वर्ग आपण सुरुवात करूया. प्रथम घेतो मी 16चा वर्ग. आता 16चा वर्ग तर आपल्याला माहिती आहे 256. आता याची मांडणी कशी करतोय बघा आपण. एक प्रथम उभी रेष काढायची आणि एक आडवी रेष काढायची. आता जो एकक स्थानचा वर्ग आहे किती? 6, तर या 6चा वर्ग घेणार आपण प्रथम 36. त्याच्यानंतर जो दशक स्थानचा अंक आहे 1, या 1चा वर्ग आपण घेणार 01. लिहित असताना कसं लिहायचं आपल्याला? 01. त्याच्यानंतर बरोबर त्याच्या खालच्या स्टेपला काय करणार आपण? ह्या दोघांचा गुणाकार. 6 एके 6 आणि 6 दोन्ही 12. 12 लिहित असताना आपण काय करणार? 1 लिहिणार इकडं, 2 लिहिणार या ठिकाणी. आता या दोघांची करायची बेरीज. 6च्या खाली कोणी नाही म्हणजे या ठिकाणी येणार 6. 3 अधिक 2 किती येणार? 5. 1 अधिक 1 2 आणि 0 0, म्हणजे वर्ग किती मिळाला आपल्याला? 256. अजून एक गणित बघायचं. 16च्या ऐवजी मी अंक बदलतो. या ठिकाणी मी अंक घेतो 42. 42चा वर्ग. पुन्हा तीच पद्धत आपण करणार. या ठिकाणी पुन्हा रेष मारणार. एकक स्थानचा अंक किती आहे? 2. 2चा वर्ग केला या ठिकाणी मिळणार 4. 4चा वर्ग मिळणार आपल्याला 16. नंतर पुन्हा ती स्टेप. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. 16 लिहित असताना 1 या ठिकाणी 6 या ठिकाणी. आता या दोघांची करायची बेरीज. 4 जसंच्या तसं, 0 अधिक 6 6, 6 अधिक 1 7 आणि 1 जसंच्या तसं, म्हणजे वर्ग किती मिळाला आपल्याला? 1764. अशा पद्धतीने आपण बघितलं की 1 ते 99 पर्यंत कोणत्याही संख्येचा वर्ग आपण काही सेकंदामध्ये शोधू शकतो. अशाच नवीन ट्रिक्सचा पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत बाय.